कधीकधी अगदीच थोड्या डाळिंब्या घरी शिल्लक राहतात. मग त्याचं काय करावं असा प्रश्न पडतो. तर आज मी तुम्हाला त्या डाळिंब्यांची एक आमटी दाखवणार आहे. चला व्हिडिओ सुरू करूया. साधारण अर्धा तास आपण तुरीची डाळ घ्यायची. जेवढ्या डाळिंब्या आहेत तेवढीच तुरीची डाळ घ्यायची आणि ती धुवून भिजवून ठेवायची. तर अर्ध्या तासानंतर डाळिंब्या पण धुवून घ्यायच्या आणि मग त्याच्यातही थोडं कोमट पाणी घालायचं. इथे डाळ पण चांगली भिजली गेलेली आहे. आता आपण ह्या दोन्ही गोष्टी प्रेशर कुकरमध्ये वेगवेगळ्याच शिजवून घेऊ. 2-3 शिट्ट्या ज्या काही तुम्ही नेहमीच्या पद्धतीने करत असाल त्या पद्धतीने ते शिजवून घ्यायचे. मग आता कुकरमधली वाफ सगळी निघून गेली की एकदम काळजीपूर्वक आपण ते शिजलेल्या डाळिंब्या आणि शिजलेली तुरीची डाळ बाहेर काढून घेऊ. ती काढल्यानंतर नेहमीप्रमाणे आपण जसं डाळ घोटतो वरणाकरता किंवा आमटी करता तशीच ही डाळ घोटून घ्यायची. पण फार घोटायची गरज नाही. ही थोडी अर्धवटसर अशी जरी घोटली तरी चालू शकेल. आणि मग ती डाळ आपण एका पातेल्यात ओतून मग घोटा किंवा ज्याच्यात शिजवले त्याच्यात घोटली तरीसुद्धा चालेल. त्याप्रमाणे आता इथे मी पातेल्यामध्ये घेऊन मग ती डाळ घोटते आहे. आता ती साधारण अर्धवटसर घोटली की मग त्याच्यात आपण ज्या डाळिंबा शिजवून घेतल्या आहेत त्या घालायच्या आहेत. डाळिंब्यांमधलं पाणीही तसंच ठेवा. फक्त खूप जास्त असेल तर काढून टाका. कारण नाहीतर तुमची आमटी खूप पातळ आणि खूप वेळ तुम्हाला ती उकळत ठेवावी लागेल. आता आपले डाळिंब्या आणि डाळ एकत्र करून झालं आहे. आता ह्याच्यात बाकीचं आपण सगळं घालू. आमसूल घालायची 2-3. आपला काळा मसाला किंवा गोडा मसाला म्हणतात तो 1 चमचा वर घालायचा. लाल तिखट घालायचं तुमच्या चवीनुसार. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डाळिंब्यांकरता जे आपण एक मिक्सचर किंवा मिश्रण तयार करून ठेवतो कायम, कोरडं खोबरं आणि जिरं असं बारीक वाटलेलं असतं ते ह्याच्यात घालायचं. त्याच्यानंतर चवीनुसार गूळ, नंतर मीठ आणि एखादी हिरवी मिरची. हिरवी मिरचीने स्वाद पण त्याच्यात चांगला येईल. आता हे सगळं घातल्यानंतर हे मिश्रण ढवळून आपण मध्यम गॅसवर ते उकळत ठेवून द्यायचं आहे. आपल्या जरी डाळिंब्या आणि डाळ शिजलेली असली तरी हे बाकीचे जे मसाले आपण घातलेत, कोकमही शिजायला लागेल त्याचा अर्क उतरण्याकरता आपल्याला ते 4 ते 5 मिनटं उकळत ठेवावं लागेल. आता आपण मध्यम गॅसवर ते उकळायला ठेवून देऊ. आता आपल्याला आमटी जेवढी घट्ट हवी आहे किंवा पातळ हवी त्यानुसार आपण हे उकळत ठेवायचं आहे. आता मी जे बघते तर मला आता ही आमटी मला जेवढी घट्ट किंवा पातळ हवी असते त्याप्रमाणे झालेली आहे. त्यामुळे आता मी हा गॅस बंद करणार आहे. आता आपण ह्याची फोडणीची तयारी करू. ही नेहमीप्रमाणेच फोडणी आहे. तेल तापवायचं आहे, त्याच्यात मोहरी घालायची आहे, त्याच्यानंतर कढीपत्ता घालायचा आहे, लाल मिरचीचे तुकडे घालायचे. जरी आपण त्याच्यात लाल तिखट आणि हिरवी मिरची घातली असली तरी लाल मिरचीचे तुकडे घातले तर वरती ते छान दिसतात. तसे लाल मिरचीचे तुकडे, हळद आणि हिंग पावडर हे सगळं घालून आपली ही फोडणी तयार झालेली आहे. आता ही फोडणी तयार झाली की आपण जी आमटी आधी करून ठेवलेली आहे त्याच्यावर ही ओतायची आहे.
आता ही आमटी आपली तयार झाली आहे. फक्त वाढायच्या आधी त्याला सुशोभित करायला ओलं खोबरं आणि कोथिंबीर ह्याने सजवा आणि भाताबरोबर किंवा पोळीबरोबर कशाबरोबर तुम्ही याचा आनंद घेऊ शकता. ही तुम्ही नक्की करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा. दोन्ही चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.